जयंती आहे. आजचा दिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? हो, व्हेरी गुड, बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज बालिका दिनाच्या निमित्तानं, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणाला लेख शिकवा अभियान, लेख वाचवा अभियान या अभियानाला गतिशील बनविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. बघा, आजच्या मुली शिकल्या पाहिजेत. या सावित्रीच्या मुली शिकल्या पाहिजेत, त्या स्वाभिमानानं जीवन जगल्या पाहिजेत. आमच्या शिक्षणाला एक प्रकारची गती मिळाली पाहिजे, आमच्या शिक्षणाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, आमच्या शिक्षणाला गुणात्मक दर्जा मिळाला पाहिजे. आणि आजच्या ज्या मुली आहेत त्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या पाहिजेत. आजच्या मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर न जाता त्या स्वाभिमानानं शिक्षण घेऊन चांगल्या या देशाच्या आधारस्तंभ, या देशाच्या नागरिक बनल्या पाहिजेत. यासाठी आपल्याला या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे. मुलींनो, बघा, आता सरांनी आपल्याला कायद्याची माहिती सांगितली. आत्ताच आपल्याला सरांनी आपल्या सुरक्षिततेच्या संदर्भात माहिती सांगितली. आता आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सक्षम बनलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे, आपल्या आई वडिलांना आपला आनंद वाटला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यासाठी आपल्याला प्रचंड अशी मेहनत करावी लागेल. त्यासाठी आपल्याला प्रचंड अशी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मी नेहमी सांगतो, गोरगरिबाला ही मळ रानावरच्या रानफुलासारखी असतात. ही गोची लेकरं, शेतकरी शेतमजुरांची लेकरं ही माळ रानावरच्या रानफुलासारखी असतात. त्या माळ रानावरच्या रानफुलाला जर वेळेवरती ऊन वारा पाऊस मिळाला तर ही माळ रानावरची लेकरं शहरामधल्या गुलाबापेक्षा आणि कमळापेक्षा चांगल्या रीतीनं उमलू आणि खुलू शकतात. एवढी ताकद, एवढी क्षमता ह्या गोरगरिबांच्या लेकरामध्ये आहे. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय. बरेच विद्यार्थी म्हणतात की आमची परिस्थिती खूप गरीब आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात की आमचे वडील शेती करतात. बरेच विद्यार्थी म्हणतात की आमचे वडील, आई वडील हे मोलमजुरी करतात, दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन सालगडी म्हणून काम करतात, आम्ही गरिबांचे लेकरं आहोत, असे बरेच विद्यार्थी म्हणतात. त्या विद्यार्थ्यासाठी मी सांगू इच्छितो, गरिबाच्या लेकरांनी जर ठरवलं ना, गरिबाच्या लेकरांनी जर ठरवलं तर ते प्रचंड मोठी प्रगती करू शकतात. ते फार मोठी प्रगती करू शकतात. पण दुर्दैव असं आहे की आम्ही ठरवतच नाही. आम्ही ठरवतच नाही. अरे तुम्ही ठरवा. मला 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवायचा आहे, मला 12वीच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवायचा आहे, मला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवायचा आहे, मला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पात्र व्हायचं आहे, मला नवोदयच्या परीक्षेमध्ये पात्र व्हायचं आहे. हे तुम्ही ठरवा. त्यानंतर विचार करा, मग हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला काय करावं लागेल, मला कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल, हे जर तुम्ही ठरवलात ना, तुमचं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं. तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकता, तुम्ही नवोदयच्या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकता, तुम्ही 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवू शकता, तुम्ही 12वीच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळवू शकता. आता ज्या मुलांनी भाषण केलं त्या भाषणाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही पहिला क्रमांक मिळवू शकता. मला या ठिकाणी स्वाभिमानानं सांगावंसं वाटतंय, मी सुद्धा 2 मुलींचा बाप आहे. परवाच माझ्या
मुलीचा पेपरला फोटो आला. ती 8वीच्या वर्गामध्ये शिकते. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेमध्ये तिनं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. पहिलं बक्षीस 5,000 रुपयांचं पहिलं बक्षीस होतं. ट्रॉफी होती, प्रमाणपत्र होतं. गेल्या वर्षी त्याच माझ्या मुलीनं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये अहमदपूरच्या पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. तिथं 10,000चं बक्षीस मिळवलं. मी हे तुम्हाला का सांगतोय माहितीये का? हे तुम्हाला कशासाठी सांगतोय की इथल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोहोचल्या पाहिजे. या गोरगरिबांच्या मुली सुद्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे. तुम्हाला ज्या स्पर्धेमध्ये आवड आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, तुम्हाला ज्या कलागुणामध्ये आवड आहे, त्या कलेमध्ये तुम्ही पारंगत बनायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर गायन कला आवडते, तुम्हाला गाणं म्हणायला आवडत असेल तर तुम्ही गायन कलेचा चांगला विकास करा. तुम्हाला भाषण कलेमध्ये तुम्हाला आवड आहे, तुम्हाला भाषण करायला आवडतंय, तुम्ही भाषण कलेमध्ये चांगलं प्रोग्रेस व्हा. तुम्हाला रांगोळी काढायला आवडतंय, तुम्ही सुंदर अशी रांगोळी काढा. तुम्ही सुंदर अशी डिझाईन शिका. तुम्हाला खेळ आवडतोय, तुम्हाला कबड्डी खेळायला आवडते, तुम्हाला कुस्ती खेळायला आवडते, तुम्ही कुस्ती कलेमध्ये पारंगत बना. तुम्ही क्रिकेटमध्ये पारंगत बना. तुम्ही भाषण कलेमध्ये पारंगत बना. तुम्ही त्या कलेचा एवढा विकास करा, एवढा विकास करा, एवढा विकास करा की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अगदी वरच्या शिखरावरती जाऊन पोहोचलं पाहिजे. जर तुम्ही ही कला जर चांगल्या पद्धतीने निपुण बनवलात, ह्या कलेमध्ये जर तुम्ही चांगले पारंगत बनलात, तर तुमची एक कला भविष्यामध्ये जीवन जगण्याची कला बनू शकते. तुमची एक कला तुमची जीवन जगण्याची कला बनू शकते. जर तुम्ही भाषण कलेमध्ये पारंगत बनलात तर भविष्यामध्ये भाषण कला हे तुमचं जीवन जगण्याचं साधन बनू शकतं. जर तुम्ही गायन कलेमध्ये पारंगत बनलात तर गायन कलेच्या बळावरती, गायन कलेच्या जोरावरती तुम्ही तुमचं जीवन चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकता. जर तुम्ही चित्रकलेमध्ये चांगलं बनलात तर भविष्यामध्ये तुम्ही पेंटर म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करू शकता. म्हणजे भविष्यामध्ये तुमची एक कला ही जीवन जगण्याची कला बनू शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इतका चांगला अभ्यास करा, इतका चांगला अभ्यास करा की तुम्ही जर 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला आलात, समजा तुम्ही 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला आलात किंवा तुम्ही 12वीच्या परीक्षेत पहिला आलाय किंवा तुम्ही नवोदय किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तुम्ही पात्र बनलाय आणि समजा गावामध्ये चौकामध्ये असे बॅनर लागलेले आहेत, बॅनर लागलेले आहेत. अरे त्या बॅनरवरती फोटो छापला गेलेला आहे. आपला बाप त्या चौकातून पुढे जातोय. त्या चौकात थांबून त्या बॅनरकडे लक्ष लावून बघतोय. तो म्हणतोय, अरे ही 10वीतून पहिला आलेली जी पोरगी आहे ना, ती पोरगी माझी आहे, माझी. अरे 12वीच्या परीक्षेमध्ये पहिला आलेला जर पोरगा आहे ना, तो जो फोटो लावलाय ना, तो फोटो माझ्या पोराचा आहे. माझं पोरग 12वीच्या परीक्षेत पहिला आलंय. माझी पोरगी राज्यस्तरीय भाषण स्पर्धेमध्ये पहिला आली आहे. माझी पोरगी नवोदयच्या परीक्षेमध्ये पहिला आली आणि त्या माझ्या पोरीचा फोटो आहे. आपला बाप चौकात थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दाखवतोय, स्वाभिमानानं सांगतोय. एवढंच नाही, समजा आपला पेपरला फोटो छापून आलाय, पेपरला आपली बातमी आली आहे, तो पेपर आपल्या बाप्पाच्या हातामध्ये पडलाय, तो पेपर आपल्या माईच्या हातामध्ये पडलाय. आपली आई तो पेपर पाहते आहे, पेपर वाचते आहे. अरे माझ्या लेकराचा फोटो पेपरला छापून आलाय. माझी पोरगी कैलासवासी प्रकाश कांबळे आश्रम शाळेमधून पहिला आलेली आहे.
आणि माझ्या पोरीचा फोटो पेपरला छापून आलाय. माझ्या पोराचा फोटो पेपरला छापून आलाय. अरे विचार करा, जर आपल्या आईच्या हातामध्ये तो पेपर आहे, आपल्या बापाच्या हातामध्ये तो पेपर आहे, आपली आई पेपर वाचते आहे, किती आनंद होईल आपल्या आईला, किती आनंद होईल आपल्या बापाला. अरे त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू त्या पेपरवरती खाली ओघळतील आणि तो पेपर इतका ओला चिंब होईल, इतका ओला चिंब होईल की त्या आनंद अश्रूंनी तो पेपर ओला चिंब होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आई वडिलांना तुम्ही ही संधी कधी उपलब्ध करून देणार आहेत? अरे तुम्ही जर ठरवलात ना, हे तुम्ही सगळं काही करू शकताय, पण तुम्ही ठरवतच नाहीत, हे दुर्दैव आहे. मी नेहमी सांगतो लेकरांना, नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, अरे तुम्ही ठरवा, फक्त ठरवा की आता मला अभ्यास करायचा आहे. आजपर्यंत मी अभ्यास केला नाही, जाऊ द्या. आजपर्यंत मी प्रयत्न केले नाहीत, जाऊ द्या. पण आता मला सुरुवात करायचं आहे. आता इथून मी सुरुवात करणार आहे आणि मी चांगल्या पद्धतीनं आता सुरुवात करणार आहे. आता चांगल्या पद्धतीनं मी अभ्यास करणार आहे. इतका अभ्यास करेन, इतका अभ्यास करेन की बसून बसून मला घट्टे पडतील. बसून बसून मला कंटाळा आला तरीही मी कंटाळणार नाही. मी इतका अभ्यास करेन, इतकी मेहनत करेन की मी 10वीच्या परीक्षेत पहिला आल्याशिवाय आता शांत बसणार नाही. मी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये होल्डर झाल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. नवोदयच्या परीक्षेमध्ये मी पास झाल्याशिवाय किंवा पात्र झाल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. असा जर तुम्ही मनामध्ये चंग बांधला तर निश्चितपणे तुम्ही यशस्वी व्हाल, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे मित्रांनो. म्हणून विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे आणि अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही मेहनत करा, तुम्ही कष्ट करा. आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा. आता मी थोडस पालकांसाठी सुद्धा बोलणार आहे. चेंज करा थोडस.